गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊ आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की मनुष्याच्या आयुष्यामध्ये आहे ना बघा, चांगले आणि वाईट लोक येत असतात, पण जे वाईट लोक असतात ना म्हणजे त्याचे शत्रू असतात। या शत्रूंपासून म्हणजे आपल्यावर दुःखी झालेल्या मनुष्यापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल तर मनुष्यानं काय करावं ना, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, निंदकाचं घर असावं शेजारी, पण एवढं पण निंदकाचं घर शेजारी असू नये। या आपल्या जीवनामध्ये फक्त दुःखच राहील। समर्थांनी सांगितलं, समर्थांच्या मनामध्ये असं आहे की समर्थ मनुष्याला सांगतात ना की तो निंदक आहे ना एक वेळ तो तुमचा मित्र बनणार आहे, पण आजच्या कलियुगामध्ये शक्य आहे का बरं? म्हणून या निंदकापासून आहे ना मनुष्यानं दूर कसं राहावं, मनुष्यानं संतांची संगत का करावी, या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना आज या निरूपणामध्ये मिळणार आहेत। आपण बरेच असे लोक भेटतात ना की ते फक्त आपल्याला त्रास देण्यासाठी आलेले असतात, आपलं नुकसान करतात, आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात। पण आपण कोणाची संगत करावी, आपण कोणाची सोबत ठेवावी हे आपल्या स्वतःच्या मतांवर अवलंबून असतं ना। त्यामुळं आपल्या स्वतःला यशाकडे नेण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी काही लोकांना आयुष्यामध्ये इग्नोर करण्याची गरज असते। म्हणजे इग्नोर म्हणजे दूर ठेवण्याची गरज असते आणि लांब राहण्याची गरज असते ना। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं नुकसान करणारे लोक ओळखणं आयुष्यामध्ये खूप कठीण आहे ना। त्यामुळं अशा लोकांना कसं ओळखावं, त्यांचे असे कोणते गुण असतात की ते आपल्या मागे खेचतात, हेच आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे वेळेला टांग देणं। आता तुम्ही म्हणाल वेळेला टांग देणं म्हणजे काय? म्हणजे आपल्या आजूबाजूला अशी बरीच लोक असतात जे आपल्याला फसवतात ना, आपल्याशी खोटं बोलत असतात। ज्या वेळेला आपल्याला एखादी गरज पडते किंवा आपल्याला त्यांची गरज असते त्या वेळेला आपल्या गरजेला हो म्हणणार, पण आपल्याकडे येणार नाही, हो म्हणूनच विषय सोडून देणार आणि आपलं काम करणारच नाहीत। म्हणजे अशा लोकांमुळं बघा आपल्या जीवनामध्ये अशांतता येते ना, आपण आपलं नुकसान करून घेत असतो, कारण अशी लोक खूप जास्त खोटं बोलतात ना। म्हणून जे लोक खोटं बोलून आपल्याला फसवतात ना त्या लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून लांब राहा। आता तुम्ही म्हणाल तुम्हीच सांगणार होते त्यांना ओळखायचं कसं, आणि तुम्हीच म्हणता त्यांना ओळखा आणि त्यांच्यापासून दूर राहा। त्याला एक उपाय आहे, त्याला मुद्दाम फोन करायचा आणि सांगायचं मी एवढ्या अर्जन्सीमध्ये आहे ना, मला एवढ्या पैशांची गरज आहे। बघा जर तो ते पैसे देणार असेल ना तर तो तुमचा खरा मित्र समजावा, त्याच्याकडे नसतील तर ही वेगळी गोष्ट आहे। कारण सुदामासारखे काही मित्र गरीबसुद्धा असतात ना, त्यांच्याकडून अशा अपेक्षा करणं चुकीचं आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे फक्त स्वतःला शहाणे समजणारे, अति शहाणे म्हणजे मी फक्त शहाणा आणि बाकीचे सगळे खुळे अशी समजूत असणारे लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात ना। त्यांना असं वाटत असतं की मी जे करतो ना तेच चांगलं, मी जे बोलतो तेच खरं। अशा लोकांना आपलं वागणं खरं वाटत असतं आणि अशा लोकांना आहे ना स्वतःवरचा अतिविश्वास असतो। पण एक लक्षात घ्या, ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना कधीही आपल्याला खाली खेचत असतो। म्हणून माणसाला कधीही मी म्हणण्याची सवय नसावी। आपल्या आजूबाजूला जर स्वतःचेच म्हणणं खरं करणारे लोक असतील
तर आपल्याला खूप त्रास होतो ना. अशा लोकांसमोर व्यक्तीला आपलं मत लाजण्याचा प्रयत्न करतात. आपलं सर्व समोरच्या व्यक्तीनं ऐकावं अशी अपेक्षा करतात ना. पण अशा लोकांमुळं आपल्याला त्राससुद्धा होतो. त्यामुळं स्वतःचं म्हणणं करतं हे जे खरं करत असतील तर आपल्या मताला बोलण्याला काही व्हॅल्यू देत नसतील, स्वतःला शहाणं समजत असतील तर त्या व्यक्तीपासून लांब राहणंच गरजेचं आहे. आपल्या फायद्याचं ठरू शकतं ना. पण जर तुम्ही त्यांच्याशी बोलत राहिलात तर झालेलं टेन्शन, येणारं दुःख हे फक्त तुमचंच असेल, तुमच्या सवयीचं ते कारण बनेल ना. आता तिसरी गोष्ट म्हणजे इकडं तिकडं फिरणारे, म्हणजे आपण साध्या भाषेमध्ये चोमडी लोक म्हणतो ना. म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, निंदा करणारी लोक. आणि अशी निंदा करणारी लोक आहेत ना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. म्हणजे अशा लोकांमुळं आपण खुश कमी पण बदनाम जास्त होतो ना, किंवा आपली फसवणूक होत असते. निंदा करणाऱ्या लोकांचा प्रथम गुण म्हणजे एकाचं ऐकायचं, दुसऱ्याला जाऊन सांगायचं. पण पाणी लावून विश्वास ठेवून एखाद्यानं जर एखादं गुपित सांगितलं ना तर ते सुद्धा बाहेर जाऊन सांगायचं. अशा लोकांच्या अशा चोमडेपणामुळं आहे ना, आपल्याला खूप मानसिक त्रास होऊ शकतो. म्हणून अशा निंदा करणाऱ्या, अशा वाईट लोकांपासून आपण लांबच राहायला हवं. अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्याजवळ कधीही एखादी गुपित गोष्ट सांगू नका, किंवा निंदा करणाऱ्या लोकांच्या संपर्कापासून दूर राहा. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, सामर्थ्यशाली माणसं म्हणजे समर्थ विचार असणारे मनुष्य जर असतील ना आपल्या जीवनामध्ये, साधू संत असतील तर आपले जीवनसुद्धा सुखी होऊन जातं ना. आता पुढचा पाहूया, नाहीचा पाडा गाणारे लोक. बघा, काही लोकांना काही सवय असते, एखादी गोष्ट सांगितली ना की ऐकायची तर नाहीच, पण नाही म्हणायला सुरुवात करायचं. म्हणजे ऐकण्या अगोदरच नाही म्हणायचं. पण ती गोष्ट चांगली असो किंवा वाईट असो, त्याला नाही म्हणून सरळ मोकळं व्हायचं. अशी लोक नकारात्मक लोक असतात. त्यामुळं अशा लोकांच्या जर आपण संपर्कात राहिलो ना तर आपल्याला सुद्धा अशी सवय लागू शकते. प्रत्येक गोष्टीला नकारात्मकतेनं पाहणं हे चुकीचंच आहे ना. अशा नाही म्हणणाऱ्या लोकांना आहे ना, कधीही सकारात्मक गोष्ट सांगायला जाऊ नका. कारण समोरच्या व्यक्तीचं सतत नाही हे ऐकून आपल्याला देखील नकारात्मक परिणाम व्हायला सुरू होतात ना. त्यामुळं तुमच्या आजूबाजूला जर तुमच्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणणारे लोक असतील तर त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका, त्यांच्या नादी लागू नका. पुढची गोष्ट, हिशोबी वृत्ती असणारे लोक. प्रत्येक व्यवहारामध्ये हिशोब ठेवणं गरजेचं असतं, पण प्रत्येक भावनेत, प्रत्येक वागण्यामध्ये हिशोब ठेवण्याची काही गरज नसते. पण काही लोकांचं काय सवय असते, आपल्या प्रत्येक कृतीचा, बोलण्याचा हिशोब ठेवायचा. समजा एखाद्या व्यक्तीनं आपल्याला विचारपूस केली किंवा आपलं एखादं काम केलं, आपल्याकडूनही तिचा अपेक्षा धरून बसतात आणि त्यांनी आपल्याला केलेल्या मदतीचा हिशोब ठेवायला सुरू करतात. म्हणजे हिशोब नेहमी पैशाचा असावा, भावनेचा, गरजेचा, कामाचा नसावा. जर आपल्या बाजूला अशी लोक असतील की जी छोट्या मोठ्या गोष्टीत सुद्धा आपल्याकडून अपेक्षा करत असतील तर अशा हिशोबावृत्ती असणाऱ्या लोकांपासून लांब राहणे गरजेचं असतं. त्यांच्याकडून कोणती आपण अपेक्षा कायम ठेवत नाही. त्यामुळं अशी लोक आहेत ना, ती देखील आपल्यापासून लांबच राहतात आणि आपल्याला त्यांच्यापासून त्रास होणार नाही ना. प्रचंड काळजी दाखवणारे लोक, पण ढोंगी, मी अतिशय दयाळू आहे, मला तुझी खूप काळजी आहे, असं खोटी प्रवृत्त दाखवून स्वतःला चांगले म्हणून घेणारे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतात ना. चांगुलपणाचा खोटा मुखवडा घालून आपल्या आजूबाजूला खूप लोक वावरत असतात आणि अशा लोकांमुळं आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होतो ना. तोंडावर तर खूप चांगलं बोलायचं, आपलेपणाची भावना दाखवायची आणि पाठीमागे
मात्र आपलंच नाव ठेवायचं, निंदा करायची, आपले वाईट इतर लोकांना गुण सांगत बसायचे. अशा या खोट्या वागण्यामुळं आपल्या मनावर सुद्धा परिणाम होतो ना. ज्या वेळेला अशी लोक आपल्या पाठीमागे बदनामी करत असतात आणि हेच आपल्याला ज्या वेळेला हे कळतं ना, त्या वेळेला आपल्याला खरा राग येऊन आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते. कारण हे लोक आपल्याला तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागून एक बोलतात ना, याचाच आपल्याला खूप मानसिक त्रास होतो. पण हा मानसिक त्रास करून जमणार आहे का? मनुष्याला एकदाच बघा आणि एकदाच त्याच्यापासून दूर व्हा आणि भगवंताचं स्मरण करा. जेव्हा तुम्ही भगवंताचं नामस्मरण कराल ना, या गोष्टीपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. बघा, काही लोक असतात अति गोड बोलणारे. हे अति गोड बोलणारी लोक असतात ना, ती आपल्याला धोकादायक ठरू शकतात. हा आता आपलं जवळचं नातं आहे, आपला शुभचिंतक आहे, तो मात्र आपल्यावर माया करणार, प्रेम करणार आणि आपल्याशी गोड बोलत राहणार. पण प्रत्येकच गोड बोलणारी व्यक्ती आपली शुभचिंतक असते का बरं? अजिबात नाही. ओळखायला शिका. एखादी दूरची व्यक्ती जर आपल्याशी अतिशय गोड बोलत असेल, फक्त चांगलंच बोलत असेल, तर लक्षात घ्या, त्याच्या गोडव्यामध्ये कुठेतरी स्वार्थ लपलेला आहे. अतिशय गोड बोलणारी लोक असतात ना, ती स्वार्थी असतात. ती लोक स्वतःशी गरज भागून घेण्यासाठी, काम करून घेण्यासाठी आपल्याशी तात्पुरतं गोड बोलण्याचं नाटक करत असतात. आणि एकदा का त्यांचं काम झालं ना, त्यांची गरज भागली की आपल्याला ओळखसुद्धा ते देत नाही. आणि त्यांच्या या वागण्यामुळं आपल्याला त्रास होऊ शकतो ना. त्यामुळं अतिशय गोड बोलणाऱ्या लोकांपासून थोडं जपूनच राहा. जीवनात काही ध्येय नसणारे म्हणजे रिकामटेकडी मूर्ख लोक आहेत ना, म्हणजेच ध्येय नसणारी जे लोक आहेत ना, हे लोक गाढवासारखे नुसते काम करतात, ज्यांना कोणतंही ध्येय नसतं. अशा लोक आहेत ना, खूप आळशी असतात. कारण प्रत्येकाला कष्ट करण्यापाठीमागो किंवा काम करण्यापाठीमागे काहीतरी ध्येय असलं पाहिजे ना. त्या ध्येयामुळं आपल्या कामाला वेग येत असतो आणि आपल्या जीवनाला उजाळीच बनत असते ना. जीवनात ध्येय असणं खूप गरजेचं आहे. म्हणून ज्या लोकांची ध्येय नाही, जे लोक रेंगाळत आळशीपणे काम करतात ना, अशा लोकांपासून लांब राहिलेलं बरं. कारण अशा लोकांच्या संपर्कामुळं तुम्ही सुद्धा आळशी बनता ना. त्यामुळे ध्येय नसणाऱ्या लोकांचा नाद सोडा आणि स्वतःच्या जीवनामध्ये ध्येय निर्माण करा. मोठी स्वप्न बघा. मोठ्या स्वप्नांसाठी छोट्या गोष्टी पूर्ण करत चला. ध्येयाशिवाय हे आयुष्य अपूर्णच आहे ना. त्यामुळे ध्येय नेहमी असावं. सतत स्वतःचे गुणगान करणारे लोक असतात. बघा, तुम्ही पाहिलं असेल, आपल्याला सांगायचं, समोरच्याचं काहीच ऐकायचं नाही. काही लोक मोठेपणानं बोलतात, इतरांना सांगणं पसंत करतात. माझा एवढा पैसा आहे, मी या कंपनीमध्ये या पदावर आहे, माझं हे आहे, माझं ते आहे, असं खूप मोठमोठ्या बडाया मारण्याची सवय असते. आणि अशी लोक आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच भेटतात, जी फक्त स्वतःचंच गुणगाणच गात असतात. अशा लोकांना दुसऱ्याचं चांगलं कधी दिसत नसतं आणि अशा लोकांना दुसऱ्याचं कधी कौतुकसुद्धा वाटत नसतं. हे फक्त स्वतःचेच असतात ना, स्वतःचं कौतुक ओरडून इतरांना सांगत असतात. तर असे स्वतःचेच मोठेपणा सांगणं चुकीचंच आहे ना. कधीतरी स्वतःचं गुणगान करावं, तर कधीतरी समोरच्याचं तोंड भरून कौतुकसुद्धा करावं ना. जसं आपण परिपूर्ण आहोत, तसा समोरचा देखील त्याच्या परीने परिपूर्ण आहे, असं मत असायला हवं ना. म्हणजे स्वतःचीच गुणगार गाणाऱ्या लोकांमुळं आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो. आपण स्वतःला कमी लेखू शकतो. आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे ही भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळं स्वतःचं कौतुक मोठेपण सांगणाऱ्या लोकांपासून सावध राहायला हवं. आता पुढची गोष्ट म्हणजे व्यसनाधीनता. व्यसनाधीन असलेला आहे ना, तो मनुष्य अतिशय वाईट आहे. आता व्यसन हे वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं ना. कोणत्याही प्रकारची नशा केल्यानं आयुष्य बर्बादच होत असतं ना.
व्यसनामुळं आपण कधीही आयुष्यामध्ये स्वतःला सिद्ध करू शकत नाही आणि आपण जन्म घेऊनच काही उपयोग होत नाही ना. त्यामुळे व्यसन हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळं तुमच्या आजूबाजूला जर व्यसनी लोक असतील तर त्यांच्याशी आजपासून नातं तोडू नका, पण थोडंसं दूर राहा. कारण संगतीचा परिणाम आहे ना, एक गुण आहे ना, एक दिवस आपल्याला सुद्धा लागत असतो. व्यसन करणाऱ्या लोकांना या व्यसन करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्यापासून लांब राहा ना. बघा, सद्गुरूंच्या चरणी जर संकल्प केला ना की माझा पती, माझी पत्नी, माझा मुलगा व्यसनापासून दूर जावो, तर बघा एक दिवस आपल्या उपासनेनं ते शक्यसुद्धा होईल. आता पुढची गोष्ट म्हणजे लोभी मनुष्य व हावरट मनुष्य. लोक स्वार्थी, लोक लोभी, लोक लगेच ओळखतात ना, जी फक्त स्वतःची झोळी कशी भरून घ्यायची, स्वतःची भाकरी कशी भाजायची एवढंच जाणत असतात ना. अशा लोकांशी नातं ठेवणं म्हणजे मूर्खपणातच लक्षण नाही. अशा लोकांना फक्त स्वतःचं कसं काम होईल ना, स्वतःचाच कसा फायदा होईल एवढंच माहीत असतं. या लोकांना दुसऱ्याशी काही घेणं देणं नसतं, दुसऱ्याची चौकशी करत नाही किंवा दुसऱ्याला समजावून घेत नाही. कोणताही मार्ग वापरतात पण स्वतःचा फायदा करून घेतात आणि अशा लोभी स्वार्थी लोकांमुळं आपल्याला खूप जास्त त्रास होतो ना. आपल्याला अशी लोक सहन होत नाही. त्यामुळं वेळीचं वेळ या लोभी लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून लांब राहा. दुसरं म्हणजे फुकटे सगळं आयतं मिळावं, फुकट मिळावं अशी काही लोकांची नियती असते ना. त्यांना कष्ट करून मेहनत करायला आवडत नाही, सगळं काही अलगद फुकट मिळावं असं वाटतं. फुकटे लोक म्हणजे आपल्याकडून जे काही मिळतं ना ते घ्यायचं, आपलं काही द्यायचं नाही. जेवढ्या गोष्टी फुकट आहेत ना त्या दुसऱ्यांकडून मिळतील तेवढ्या घ्यायच्या, वापरायच्या किंवा स्वतःचा फायदा करून घ्यायचा आणि दूर व्हायचं. फक्त गरजेपुरतं बोलायचं आणि इतर वेळेला सोडून द्यायचं. अशा फुकट्या लोकांशी मैत्री न केलेलीच बरी. आपल्या बोलण्यावर आणि रागावर ताबा नसणारे बघा हे लोक असतात ना, अतिशय भयंकर असतात. काही लोक अशा असतात ना की जी तोंडात येईल ते बोलायचं आणि विसरून जायचं. सतत समोरच्या व्यक्तीवर चिडचिड करायची आणि समोरच्या व्यक्तीला त्रास द्यायचा. अशा लोकांमुळं आपली लाईफ अस्तव्यस्त होऊ शकते ना, आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो. अशा लोकांच्या जिभेला ताबा नसतो ना. अशा लोकांना सवय असते की तोंडात येईल ते बोलायचं आणि सोडून द्यायचं, पण त्याच्या बोलण्यानं समोरच्या व्यक्तीवर नकारात्मक वाईट परिणाम होत आहे, समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जात आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही ना. त्यामुळं आपण त्यांना ज्या वेळेला समजावायला जातो ना की ती चुकीचं बोलत आहे, खूप चिडचिड करत आहेस, त्यावेळेला ते आपलं म्हणणं ऐकूनच घेत नाही. त्यामुळं अशा लोकांना समजवण्याच्या नादाला लागायचं नाही. आणि ज्या लोकांच्या जिभेला खूप धार आहे, जे लोक खूप चिडचिड करतात, नकारात्मकता पसरवतात, अशा लोकांपासून दूरच राहा आणि स्वतःला आनंदी ठेवायला शिका ना. पण आपण हे करतो का बरं? कधीच करत नाही. उलट त्यांच्या तोंडाला तोंड लावतो. ते शिव्या देत असतील तर आपण सुद्धा शिव्या देतो. मग आपल्यात आणि त्यांच्यामध्ये काय फायदा? आपल्या आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे का बरं? काहीच नाही. आता पुढची लोक म्हणजे मूर्ख लोक. आपले जीवन जगताना मूर्ख लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं आहे. मूर्ख लोकांचं लक्षण आहे ना, आपल्याला लगेच आपलंसं करतात. मूर्ख लोकांना चांगलं काय वाईट काय, स्वतःचं चांगलं काय दुसऱ्याचं वाईट काय हे कधीच कळत नाही. अशी लोक आहेत ना, खूप हेकट असतात. बुद्धी नसणाऱ्या लोकांच्या नादी लागून आपण एक ना एक दिवस मूर्ख होणार हे नक्कीच आहे. मूर्ख लोकांना बुद्धी कमीच असते ना, कसं वागावं कसं बोलावं हा कॉमन सेन्स नसतो. मूर्खाची संगत आपण आयुष्यामध्ये अपयशी ठरवते. म्हणून अशा लोकांशी दुरावा ठेवणं
हे शहाणपणाचं लक्षण आहे ना. काही लोक जळकी असतात, ज्या लोकांना आपलं चांगलं झालेलं, आपली प्रगती झालेली कधीच पाहवत नाही. अशी लोक जळकी असतात ना, ज्या आपली प्रगती पाहून आपल्यावर ईर्ष्या करत असतात आणि आपली प्रगती पाहून आपल्याला ते त्रास देण्याचा प्रयत्न करतात ना. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जळकी लोक असतात. अशी लोक मुद्दाम होऊन काही ना काही कारण काढून आपल्याला त्रास देत असतात. कारण आयुष्यात त्यांना काहीच मिळत नसतं ना. आपल्याकडे जे काही आहे त्यात समाधानी न राहता दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं आहे याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं ना. म्हणजे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळफिसल करणं हे कधी पण वाईटच गुण आहे. माणसाला नेहमी आपल्याकडे जे काही आहे ना ते खूप जास्त आहे असं मानून आयुष्य समाधानाने आनंद जगला पाहिजे ना. ना की कोणाची प्रगती पाहून स्वतःला त्रास करून घेऊ नये. आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करू शकतो याकडे लक्ष द्यावे. दुसऱ्यावर जळण्यात काहीच अर्थ नाही. या ईर्ष्या करणाऱ्या लोकांपासून लांब राहणं आपल्या फायद्याचं ठरतं ना. कारण तो लोक मुद्दाम म्हणून काहीतरी कारण काढून आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात, आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं वेळीच सावध व्हा. अशा लोकांना आयुष्यातून बाजूला करा, अशा लोकांना आयुष्यातून वजा करा, तरच आपल्या जीवनामध्ये भगवंत येईल. म्हणजे भगवंत आहे ना कधी आपल्या हृदयामध्ये बसतो. जेव्हा या आपण चुकीच्या संगतीपासून वाईट होतो ना तेव्हाच भगवंत बसतो ना. तेव्हाच भगवंताचं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये घडेल. तेव्हाच या चुकीच्या लोकांपासून आपण बाजूला राहू. म्हणजे या चुकीच्या माणसातून आपल्याला निघायचं असेल ना, यातून आपल्याला मार्ग वेगळा काढायचा असेल तर आपल्याला चांगला माणूस भेटणं गरजेचं आहे. आणि हा चांगला माणूस भेटेल कुठे बरं? जर कुठे परमार्थ चालू असेल ना, भक्ती मार्ग चालू असेल. म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारचे भक्ती मार्ग तयार झालेले आहेत ना. म्हणजेच कुठेही भगवंताचं नामस्मरण चालू असेल, नाहीतर तुमच्याजवळ भक्ती मार्ग कुठे नसेल तर भगवंताचं नामस्मरण तुम्ही घरीसुद्धा करू शकता. दासबोध, मनाचे श्लोक, हरिपाठ अशा वेगवेगळे जे ग्रंथ आहेत ना, रामायण आहे, महाभारत आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रंथ आहेत ना ते ग्रंथ वाचन करा आणि भगवंताचं नामस्मरण करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सर्वांना करायचं आहे. भरपूर वेळा सांगून सुद्धा तुम्ही करत नाही आणि मग बोलता की भगवंत मला दुःखच देतो. पण आपण कधी ब्रह्ममुहूर्तावर उठतो का बरं? बघा, तुम्ही म्हणाल दरवेळेला तुम्ही हेच का सांगता बरं? कारण ब्रह्ममुहूर्तावर जी ताकद आहे, ब्रह्ममुहूर्ताचा जो चमत्कार आहे ना, तुमचं जीवन सर्व बदलून टाकेल. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सुरुवात करा. ब्रह्ममुहूर्त तुम्हाला आयुष्यामध्ये आहे ना संत संगती घडून देईल. संतांच्या मार्गदर्शनाने तुम्ही चाला आणि तुमचं आयुष्य सुंदर होईल, तुमचं आयुष्य समाधानी होईल, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे जीवन जगताना आईबापाची सेवा करा, आईबापाला खुश ठेवा, आईबापाला समाधानी ठेवा. वेगळी भक्ती करण्याची गरज नाही, तेच भगवंताचे अवतार आहेत. म्हणून आपण आहे ना एक ठिकाणी भक्ती करतो आणि एक ठिकाणी आईवडिलांचा द्वेष करतो, ते अजिबात चालणार नाही. ते पुण्याकडे नेत नाही, तुमचं पुण्य तिथेच समाप्त होतं. म्हणून आपण आपल्या अगोदर घरामध्ये पहा आणि मग भक्ती करा. तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.